चला तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत घमघमीत मटण रस्सा आणि मटण फ्राय। यासाठी मी स्वच्छ धुवून मटण घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता कुकरमध्ये मी मटण घातलेले आहे। त्यात 1 ग्लास पाणी, त्याच्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ही आधीच करून ठेवलेली असते आम्ही, ती देखील 2 चमचे मी टाकलेले आहे। त्यानंतर तुम्ही घेऊ शकता हळद, तुम्हाला चिमूटभर 1 चमचा टीस्पून हळद तुम्ही टाकू शकता जसं तुम्हाला लागेल तशी। त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं त्या सूप बनवण्यासाठी मीठ थोडी टाकणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर मी कुकर लावलेला आहे आणि आता त्याला चांगल्या शिट्ट्या द्यायच्या आहेत। त्यानंतर आपण घेतलेला आहे खोबरं आणि कांदा। खोबरं आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। त्याला आपण फ्राय करण्यासाठी एका पातेल्यात थोडं तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये मस्त फ्राय करायचं आहे। आता याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। भाजून घेतल्यानंतर याचं वाटण करून घ्यायचं आहे। सर्वप्रथम आपण काय करणार आहे तर एक मिक्सरचं भांडं घ्या। त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे, टॅमॅटो जो कापून घ्यायचा, त्याच्यानंतर खोबरे, भाजलेलं खोबरं आणि कांदा टाकायचा आहे। मसाला हा आमचा घरगुती आहे आणि तो घरगुती मसाला मी 2 चमचे घेतलेला आहे। त्याला एकदम बारीक चांगलं मिक्सरमधून काढून घ्यायचे। मसाला टाकण्याचा एक फायदा असा असतो मिक्सरमध्ये काढताना की भाजीला तुम्ही कधी करून बघा, टेस्ट वेगळीच येते। त्यानंतर आता हे मी फ्राय बनवण्यासाठी घेतलेलं आहे। फ्राय बनवण्यासाठी कढईमध्ये थोडं तेल टाकलं। त्या तेलामध्ये आधीच मी कांदा आणि टॅमॅटो चिरून घेतलेलं होतं। हे पहा, हे कांदा आणि टॅमॅटो चिरून घेतलेला आहे। कांदा आधी तुम्ही लाल होण्यासाठी कढईमध्ये टाका। तेल गरम करायला ठेवलेल्या कढईमध्ये मी कांदा टाकलेला आहे। पहा, कांदा टाकल्यानंतर त्याला चांगला लाल होईपर्यंत देणे। चला तर आपलं जे रस्सा भाजी करणार आहे त्याच्यासाठी ते वाटण तयार झाले। आधीच मी पातेलं ठेवलेलं, त्यात तेल टाकलेलं, 2 पळी तेल टाका आणि त्याच्यामध्ये जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते वाटण त्याच्यात टाकायचं आहे। तर अशा पद्धतीने त्याला चांगला मसाला भाजून घ्यायचा। तोपर्यंत पहा आपला फ्रायचा कांदा देखील चांगलाच परतून निघालेला आहे, लाल झालेला आहे। त्याच्यात आपल्याला आता आलं लसणाची पेस्ट 1 चमचा टाकायची आहे आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। तर मी हा कांदा टाकलेला आहे। कांदा चिरून घ्यायचा। त्याच्यात कांदा टाकल्यानंतर मीठ टाकायचं, कारण की कांदा आणि टॅमॅटो हे चांगलं शिजून निघतं। हे पहा, हे शिजत आहे। याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे। चवीनुसार तुम्ही तुमचं मीठ टाकू शकता जसं तुम्हाला लागतं तसं। यानंतर चांगलं त्याला फ्राय करून घ्या, हलवत राहा। जेवढं तुम्ही भाजी कांदा आणि टॅमॅटो याला शिजवून द्याल तेवढी तुमची भाजी ही टेस्टी होणार आहे। हे झाल्यानंतर मी चवीनुसार घरगुती आमचा मसाला आहे तो घरगुती मसाला 2 चमचे टाकलेला आहे। जर तुम्हाला झणझणीत भाजी लागत असेल मटणाची सुकी तर तुम्ही तशा पद्धतीने बनवू शकता। हे मी फ्राय बनवले होतं आणि मटण फ्रायसाठी मी कांदा, टॅमॅटो, आलं लसूणची पेस्ट, शिजवलेले मटण एवढं तुम्हाला घ्यायचं आहे। तर चांगले हे शिजू द्यायचं आहे। आणि रस्सा भाजी बनवताना ताटलीवरती मी गरम पाणी ठेवलेले आहे। चांगलं पाण्याला उकळी आल्यानंतर भाजलेल्या मसाल्यामध्ये तुम्ही ते पाणी ओतायचं आहे। पहा, हे पाणी ओतल्यानंतर मग तुम्हाला पुन्हा चांगला भाजीला टेस्ट येतो, भाजी चांगली होते। त्यामुळे रस्सा भाजी बनवताना ताटलीमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं। मग त्याला चांगलं हलवून घ्यायचं। अशा पद्धतीने रस्सा तयार झाला। आता हे फ्रायसाठी बनवलेलं आहे। याच्यात मी थोडं पाणी टाकलेलं आहे मसाला जळू नये म्हणून। आता आपलं हे मटण शिजून तयार झालेलं आहे। त्याला चेक करायचं शिजलंय का नाही, तर छोटा तुकडा काढून पाहायचा। मटण शिजलेलं आहे म्हणून मी सर्वात आधी फ्रायमध्ये टाकलं। ही फ्राय भाजी आपण बनवत आहे। त्या फ्रायमध्ये मी सूप थोडं आणि मटणाचा रस्सा हा टाकलेला आहे। त्यानंतर तुम्हाला ही तांबडा रस्सा जो मी बनवलेला आहे पहा, याच्यामध्ये देखील आपल्याला मटण टाकायचं आहे। तर मी अशा पद्धतीने आता यामध्ये मटण देखील टाकलेलं आहे आणि या दोन्ही भाज्यांसाठी आपण मटण वापरलेलं आहे। सूप आणि मटण हे दोन्ही याच्यात टाकायचं आहे।
अतिशय चमचमीत आणि घमघमीत असं मटण झालं होतं। जसं तुम्हाला तिखट लागत असेल तर तुम्ही तिखट बनवू शकता, कोणी कमी तिखट खातं तर कोणी तिखट कमी टाकू शकता। घरचा मसाला वापरा, बाहेरचा मसालाही वापरू शकता, पण मी बाहेरचा यावेळेस मसाला बिलकुल वापरला नव्हता। हा माझा नवीन प्रयोग होता की भाजी कशी होती ते पाहण्याचा। ते अतिशय टेस्टी